सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. रात्री खूप जास्त जागरण झालं, जवळजवळ 1 ते 1:30 वाजले झोपायला. 2 वाजले असतील तरी पण नाही. आणि आता सर्वजण उठलेत, लेट झाले. आता वाजलेत 9. असंच इथं डेकोरेशन पडलंय. इथं मयुरीची चालली आहे अंथरुण काढण्याची तयारी. 9 वाजताच किती ऊन आले. तर आता काय माहिती काय करते, आंघोळ करत असेल म्हणून पाहुणे थांबलोय. ती आज जाणार आणि मग उठण्याच्या दिवशी सर्व बॅग वगैरे पॅक करून येणार आहेत. बाबा बसलेत, बाबांना खोकल्याचा त्रास आहे. आणि अशी चाललेली सकाळची गडबड गोंधळ सर्व. इथे प्रत्येकाची इथं पण अंथरुणं तशीच पडलेत अजून. मी पण आंघोळ नाही केली वाटते. पाणी स्लो करा, पाणी. इथं माझी आरबी पण उठली आहे. इथं रुई दिदी सोबत तिने ब्रश केला है ना. रुई बाबू पियचं नाही ते बरं, गुळणी मारायची. रुई दिदी तिला सांग कशी गुळणी करायची, नाही तर ती पेल. तर इथं इथे विसिंग मध्ये तर असा सकाळचा गडबड गोंधळ. केसांना कलर करायचा. आजची दिवसभराची कामं खूप सारी आहे. डोक्यात एक चालले कसं करायचं. राहिलेली छोटी मोठी खरेदी करायची नवरदेवाची, माझी पार्लरला जाऊन आयब्रो वगैरे करून जास्त काही नाही करणार. तर असं गोंधळ. तर चला बघू काय होतंय. दिवसभर करेलच तुमच्याशी शेअर कसं ऍडजस्ट होतंय. दुसऱ्या गोष्ट आज जावळ पण आहे. आज जवळजवळ 2 ते 3 दिवसानंतर माझा व्हिडिओ आला असेल. लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली, पण लग्न झालं पण मला व्हिडिओ पोस्ट करणं काही पॉसिबल झालं नाही. व्हिडिओ सर्व ज्या झालेले कार्यक्रम आहेत सर्व कॅप्चर केलेले आहेत मोमेंट, पण एडिटिंग करायला अपलोड करायला टाईमच भेटला नाही. फंक्शन म्हटलं एन्जॉय करते, अपलोडिंग नंतर होत राहील. आणि लग्न काही वारंवार होत नाही. एकुलता एक भाऊ आणि त्याचं लग्न पूर्णपणे एन्जॉय केला. कुठेही लक्ष विचलित केलं नाही. म्हणजे व्हिडिओ काढ किंवा इकडं तिकडं. कामाला पण पूर्णपणे 6 दिवस सुट्ट्या घेतल्या, जेणेकरून मला सर्व फंक्शन एन्जॉय करता येतील. तर ह्यासाठी तर आता इथे अक्काने मेहंदी लावायला घेतली होती. आदल्या दिवशी हळद दळण्याचा कार्यक्रम झाला. तुम्ही तो ब्लॉग पाहिलाच असेल. आणि आज होता जावळ करण्याचा कार्यक्रम. लग्न अगोदर जावळ काढलं जातं, तर त्याचीच तयारी. केस वगैरे धुवून झालेत माझे, मेहंदी लावून झाली, अक्काची पण झाली आहे. आणि आता इथे चालली आहे भेळ करण्याची तयारी. रात्री राहिलेली बरीचशी वेळ होती, तर ती चालली आता. चला आरवीला घ्यायचं म्हणताय. हळद दळण्यासाठी लेडीजसाठी जी भेळ आणली होती ती बरीचशी शिल्लक राहिली होती, कारण जेवण केलं त्यानंतर चहा, त्यामुळे कोणी खाली नव्हती. तर त्यामुळे इथे भेळीची म्हटलं ओली भेळ करून खावं. तर इथे ही छोटीशी आत्याची मुलगी रुई, तर तिला इथे कांदा टोमॅटो कट करण्यासाठी बसवलं होतं. मोठ्या लोकांचे काम असेल ना, तर तिला खूप आनंद वाटतो. कांदा कट करून दे किंवा भांडी घासून घे, तिला खूप उत्साह वाटतो. तर तेच इथं कट करण्यासाठी एकदम हौसेने करते. तर अशी ही लग्नाची गडबड गोंधळ सर्व. जवळजवळ माझं जावळापासून व्हिडिओ आलंच नाही. त्याच्यानंतर लग्न, हळद, उठणं, बऱ्याचशा गोष्टी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ घेतलेले आहेत. तर पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला अशी नक्कीच शेअर करेन. इथे पप्पांची तयारी चालली होती. जे पोस्टर लावले जातात जागोजागी की लग्न आहे, कोणत्या दिवशी, स्थळ वगैरे. तर इथे तर खूप सुंदर असा पोस्टरला फोटो दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आमची नवरीबाई एकदमच मस्त अशी उठून दिसत होती. कदाचित माझा आवाज येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत असेल, कारण लगीन घर म्हटलं का आवाज गडबड गोंधळ. तरी त्यातल्या त्यात मी वेळ काढून म्हणजे थोडासा तुमच्याशी शेअर करावा. काल एक कमेंट होते की ताई व्हिडिओ पोस्ट करा, व्हिडिओची वाट पाहतोय वगैरे असं. तर काही नाही, एवढंच आहे की लग्नाच्या गडबडीमुळे मला व्हिडिओ पोस्ट करणं पॉसिबल होत नाही. 3-4 वाजताचा टाईम असेल. थोडीशी भेळ खाली आणि त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग होती, तर ती करण्यासाठी गेले होते. तर माझ्याकडे एकच दिवस होता, म्हणजे बुधवारची जी सुट्टी पडली होती तर छोट्या मोठ्या टिकल्या वगैरे घ्यायच्या होत्या. आरवीला छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, तर तेच घेण्यासाठी आले होते. नॉर्मलच खरेदी केली, जास्त काही घेत बसले नाही. आणि ब्लाऊज वगैरे शिवायला दिलेले होते, त्याचे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही, कसा गळा काय. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये लग्नाच्या फंक्शनमध्ये कोणता साडी घातली होती, त्याच्यानंतर लग्नाला कोणता घातला होता, तर ते तुम्हाला समजेल. ते शॉपिंग केले आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आले, कारण प्रॉपर व्हिडिओ काढेल एवढाही टाईम नव्हता. की इतकं सर्व घाईने आणि गडबडीने आणि कमी वेळात ॲडजस्ट करायचं होतं, त्यामुळे पूर्ण लक्ष त्याकडेच लागून होतं की पटकन कसं होईल. आता आली आहे मी घरी. आत्ताशी आले. किती वाजलेत आता? किती वाजले आता? 8:30 पावणे 9 झाले. नाही 8 वाजले, सॉरी 8च वाजलेत. आताच टाईम पाहिलाय. इथे बघा आरवीला भोवरा आणलाय, तर ते फिरवतात ते. तर छोटी मोठी खरेदी केली. काय केली तर ते दाखवते. मिशोवरनं जे पार्सल मागवलं होतं सेटचं, तर ते पण दाखवते. 2-3 दिवस झाले पण दाखवणं झालं नाही. इथं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक. आरवी बघा कशी वेड्यासारखी करते. आणि इथे चाललंय मयुरीचं कपाट लावणं. व्यवस्थित कपाट लावलंय, सगळं नीटनेटकं व्यवस्थित.
जेणेकरून सर्व गोष्टी वेळच्या वेळी भेटेल ह्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर इथं चाललंय, काय चाललंय तुम्ही सांगा, इथलं काय चाललंय. चिकन टाकले, चिकनचं आणि पाणी करण्यासाठी ठेवलंय. आणि अजून जावळाचं काहीच झालं नाही, खूप लेट झालं. इथं आईचं चाललंय ताट तयार करायचं काम. हे बघा काय करते. मयुरीने ठेवले श्रीकांतचे कपडे लावून. इथं आमच्या नवरीबाईचा बस्ता सर्व लावून ठेवलाय. त्याच्यानंतर हा पॅसेज का मोकळा ठेवला, तुझी ठेवणार. इथे ठेवलेत आईच्या साड्या. चांगलं लावलंय का कपाट, एक दिवस मला लावून दे. आणि इथं न यूज होणारे कपडे माझी लावायची. आणि इथं डेली यूजचे कपडे वाटतं, आईची साडी वगैरे. तर असा गोंधळ. इकडे ह्या दोघांचं काय चाललंय, प्रत्येक जण काहीतरी करतंय. इकडे ह्यांनी आता घेतलाय मसाला कट करायला ना, कांदे कट करतात. इकडे चिकन, हे. त्यानंतर आरवी सर्दीला हात नको लावू. बरं ठीक आहे, चावल ती बाबा, सर बाजूला, डोळे चमकतात बघ तिचे. ती चावल आरवी, जा ना बोल. कोंबड्याला हात लाव, कोंबड्याला नो बोल बोल, नको लावायचं नाही, लांबून बोल त्याच्याशी. त्याला गाणं बोलून दाखव तुझं, बटरफ्लाय. बटरफ्लाय गाणं. मसाला तयार, कांदा कट केला ना, ते मसाल्याची तयारी चालली आहे. लसूण, खोबरं घेतलं काय बारीक करून तिकडे. तर असं हे जावळच्या दिवशी चाललेली गडबड गोंधळ लक्षात आला असेल. थोडी पाहुणे यायला लागले होते, आत्या आली होती. आणि मेन मुख्य पाहुणे म्हटलं तर आम्ही दोघी सासूर असेल, म्हणजे मी आणि माझी आत्या. तर आम्ही दोघींची आवर्जून हजेरी असते प्रत्येक कामासाठी. तर ह्यावेळेस थोडंसं कामामुळे मला ॲडजस्ट करणं अवघड गेलं. पण एक चांगलं झालं की तिथल्या सराने लगेच सुट्टी दिली. इथं देवाचं दर्शन घेतलं. तर इथे जावळ काढण्यासाठी न्हावी बोलवले जातात केस कटिंगसाठी, तर त्यांनासुद्धा बोलवलं होतं. इथं मयुरीची तयारी, मयुरीवरती एक जबाबदारी दिली होती की जे काही कामं असेल नवरदेवची, तर तू कपडे ठेवण्यापासून तर सर्व गोष्टी व्यवस्थित काढून देण्यापर्यंत तू करायचं. तर जावळच्या वेळेस एक पद्धत असते की जी बहीण असते तिने आपला जो पदर असतो तर तो पकडायचा असतो की जेव्हा भावाची बट काढली जाते. पण मी नव्हते धरू शकत, कारण मी त्या दिवशी सांगितलं की मला करायचं नव्हतं. तर त्यामुळे आई म्हटली राहू दे मयुरी तू कर. तर त्याच्यासाठी मयुरीने ते ओढणी घेतली होती. शावणी घेतली. ही माझी आरवी. ही कोण आहे? आरवी ही कोण आहे? नाही माहिती, माऊ आहे बाबा ती छोटी. इथे गावाकडनं छोट्या बहिणी म्हणजे चुलत्याच्या मुली वगैरे सर्व आले होते. आणि आता इथे श्रीकांत सर्वांच्या पाया पडत होता. आणि ते आता चालली होती जावळबट काढण्याची तयारी. आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत असते की नाही माहीत नाही. मी नेहमी म्हणते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते प्रत्येक भागामध्ये. तर आमच्या इकडे जावळबट जेव्हा काढली जाते तर अशा प्रकारे 5 पाऊली केली जाते. तर इथं शेणाने सारवून घेतलं जातं. खूप जास्त लेट झालं होतं, म्हणजे जो कार्यक्रम 5 वाजता 4 वाजता केला जातो तो आता रात्री 9 वाजता झाला. खूप गडबड गोंधळ झाली होती. कारण असं झालं होतं, जो बट काढण्यासाठी मुलगा येणार होता तर तो पुण्याला गेला होता. आणि तो आला तर तेव्हा श्रीकांत बाहेर गेला होता, कारण त्याला हेअर कटिंग वगैरे करायची होती. त्यामुळे दोघांचा टाईम मॅच न झाल्यामुळे हा गेला की तो यायचा आणि तो गेला की हा यायचा. तर ह्यामध्ये खूप जास्त लेट झालं. तर पट्टापट इथं चाललं होतं. तर अशा प्रकारे नागिनीची पानं वगैरे ठेवून त्याच्यावरती 7 किंवा 9 दगड बांधून म्हणजे देव मांडून तर त्याची पूजा केली जाते. त्यानंतर बट काढले जाते आणि बहिणीच्या ओटीमध्ये टाकली जाते. तर अशी ही रसम. तर इथं हा कार्यक्रम झाला. पण पुढे येणारे लग्नाचे फंक्शन असतील, खूप छान आहे. ओटण्याच्या दिवशी केलेला एन्जॉय, आलेले सर्व पाहुणे, गोंधळ गडबड सर्व गोष्टी, हे त्या सासूबाईने जो चौक भरला जातो बसण्यासाठी तर तोच पाठ भरून घेतो त्या. अशा प्रकारे तांदळाची रास वगैरे काढून आणि त्या आईने पूजा वगैरे करून घेतली. लग्नाच्या फंक्शनमध्ये खूप जास्त आमच्या नवरीबाईचा उखाणा असेल, श्रीकांतचा उखाणा असेल, सर्व गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. खूप म्हणजे एन्जॉय घेतला. माझं एक असं होतं का एकुलता एक भाऊ आणि त्याचं लग्न मनापासून एन्जॉय करायचं, कुठलीही कसर ठेवायची नाही. थोडंसं फक्त शॉपिंगमध्ये गडबड गोंधळ झाली, खरेदी करण्यामध्ये. तरी तुम्ही पाहिलं, ह्या पहिले मी जे ब्लॉग दाखवले तर मी दाखवायची की कशा प्रकारे बुधवारची जाऊन खरेदी केली. पण एका दिवसामध्ये तेवढं ॲडजस्ट होत नाही, काहीतरी राहूनच जायचं. तर असं तरी ते मयुरीला आई सांगत होती अशा प्रकारे
तुझी ओढणी धर. तर ह्या जागी मी असते तर मला साडी वगैरे वेअर करून माझा पदर पकडावा लागला असता. आणि बहिणीच्या ओटीमध्ये पैसे घातले. पप्पांक होते 500, 200 अशी नोट होती आणि 50 रुपये. तर मी मग पप्पांना म्हणत होते तिला काही 200-500ची गरज नाही, 50ची नोट द्या म्हणून. तर पप्पांनी तेच केलं. म्हटले कशाला. आता इथे जेवण वगैरे झालं. तिचंही जाण्यासाठी खूप लेट झालं. ती बॅग वगैरे घेऊन आली नव्हती. तिचं असं होतं की जावळ करायचं आणि घरी जायचं लवकर जर आवरलं तर, आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण बॅग पॅक करून घेऊन यायचं. तर त्यासाठी घरी निघालेली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर पटकन कसं बसा आवरलं आणि त्याच्यानंतर आता इथे चालल्या होत्या भाकरी करण्यासाठी. कालवणसुद्धा चिकनचं करून झालं होतं. सर्व व्हिडिओ प्रॉपर घेऊ शकले नाही. सर्व गोष्टी इतक्या फास्ट होत होत्या की काय करावं ते पण सुचत नव्हतं. तर इथं जेवण झालं, 1-2 जणांचं झालंय. 1-2 जण जेवतात. खूप जास्त लेट झाले. आता 10:30 वाजलेत आणि एवढं लेट झालं. तशी ते भाकरी एकभर भांडी घासून ठेवले. थोडंसं आजूबाजूचं जेवढं शक्य होईल तेवढं चाललंय करायचं, पसारा वगैरे. आणि सासूबाईंनी भाकरी करतात. अक्काला जायचं होतं लवकर घरी, कारण तिची पॅकिंग वगैरे आली नव्हती. 1 दिवसासाठी आली होती फक्त. तर उद्या पॅकिंग करील आणि मग येईल. अरे ती बाय करते आरवी तुम्हाला. चालल्यात ह्या 4 जण. बाबू बाय कर. भूक खूप जास्त लागली होती. व्हेजमध्ये इथे डाळ केली होती, कोशिंबीर होती, पिवळा बटाटा, तांदळाची भाकर आणि भात. तर हा व्हेज स्वयंपाक होता नैवेद्यासाठी केलेला. आणि 2-3 जण व्हेजमध्ये सुद्धा होते. त्यामध्ये पहिला नंबर माझा. त्यानंतर मी ते मस्त जेवणाचा आनंद घेतला. खूप जास्त भूक लागली. व्हेजमध्ये इकडं पण एक व्हेज माणूस बसलाय. भुकेने सगळे जाम झाले आज, खूपच लेट झाल्यामुळं. तर ते पण आलेत तर त्यांचं जेवण होतंय. आता एक होतं, एक चाललंय, भाकरी चाललेले आहेत. तर मी जेवण करून घेते म्हणजे बाकीच्यांना जेवायला देता येईल. भेटली का पाटला. आता इथे जेवण तयार झालेलं होतं. इथे रस्सा चिकन, आळणी पाणी, भाकर आणि भात. जवळजवळ 11 वाजल्याचे. लिंबू आणि कांदा इथे कट करून घेतलं. सर्वात जास्त लेट ते जेवणासाठी आले होते, कारण त्यांच्याही सध्या लग्नामध्ये खूप गडबड गोंधळ झाला. म्हणजे सर्वच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. श्रीकांत नवरदेव असल्यामुळं त्याला काही बाहेर जाणं होत नाही. एकदा असं जावळवट काढले की नवरदेवने कुठेही बाहेर जायचं नाही. म्हणजेच आपली जे म्हणतात ना वेश ओलांडून म्हणा, किंवा एक तर बाहेर जायचं नाही म्हटलं तरी चालेल मग ते लग्न होईपर्यंत. तरी ते त्यांना जेवायला दिलं. जेव्हा व्हिडिओ काढायला घेईल त्यांना खूप डिस्टर्ब वाटतं. ते म्हणतात की मला खूप इरिटेट होतं जेव्हा तू जेवणाच्या अशा व्हिडिओ काढते तर तेव्हा. आणि आता इथे केलेली छोटी मोठी खरेदी दाखवावी म्हटली. टिकल्या वगैरे घेऊन आले होते. 2-3 आकार डिझाईनच्या टिकल्या घेऊन आले होते. चंद्रकोर पण आणली होती, पण ती काही दाखवणं झाली नाही. ती मी गाडीमध्ये ठेवली आणि ती तशीच राहून गेली होती. त्याच्यानंतर इथे आरवीसाठी बेल्ट आणला होता. मिशोवरनं सुद्धा एक गळ्यातलं मागवलं होतं. तर ते पण तुम्हाला दाखवणं झालं. जवळजवळ गळ्यातलं आलेलं 8 दिवस झाले. पण हेच काम, घरातली कामं, पुन्हा जॉबवर जाणं, तर ह्यामुळं ते पार्सल मला दाखवणं पॉसिबल झालं नव्हतं. टेन्शनमध्ये होते की कसं असेल, काय असेल. पण खरंच छान होतं. जेव्हा मी आणलं तेव्हा पाहिलं की ते छोटासा क्लिप पण आणला होता, बटरफ्लाय. त्यानंतर इथे जे मला लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू, त्या आयलायनर असेल, लिपस्टिक असेल, तर त्या सर्व घेऊन आले. त्याच्यानंतर घरातलं सर्व आवरलं. आज मी जवळजवळ बॅग पॅक करूनच आले होते, कारण म्हटलं आता पुन्हा जायला नको. 6 दिवसांची सुट्टी दिल्यामुळं मस्त असा आराम होता. आणि हे मिशोवरनं मागितलेलं गळ्यातलं, जे माझं ग्रॅमचं गळ्यातलं होतं, तर ते सुद्धा मी दिलेलं होतं पॉलिश करण्यासाठी. त्याची मध्ये कमेंट होती की त्याची पूर्णपणे डिझाईन दाखवा की ग्रॅमचं गळ्यातल्याची डिझाईन कशी. पण जेव्हा मला निवांत टाईम असेल तेव्हा नक्की दाखवेल. हे दाखवत असताना पण एकदम घाईने दाखवत होते. प्लस आजूबाजूने जे लोक होते तर ती मला ओरडतसुद्धा होते की थोडासा आवाज कमी कर, मोबाईलमध्ये लक्ष कमी कर, आम्ही इथे गप्पा मारतोय, लग्नाचं नियोजन चाललेलं आहे. पण मी ते ऐकतच माझं इथे काम चाललेलं होतं. तर अशी माझी केलेली छोटी मोठी खरेदी ती तुमच्याशी शेअर केली. लग्नाचे जे येणारे व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा शेअर करेल. इथे आरवीसाठी आणलेलं छोटंसं डायमंडमध्ये गळ्यातलं. म्हटलं ती लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी जी साडी वेअर करेल तर त्याच्यावरती तिला होऊन जाईल, तर त्याच्यासाठी.
हे मी शोवरनं मागवलेले गळ्यातले खूप सुंदर आहे, डिझाईन पण छान आहे. आणि जेव्हा घातलं होतं तर तेव्हा सर्वांना आवडलं. जेव्हा अक्काला वगैरे दाखवलं ते म्हणजे खूप सुंदर आहे. मला जर म्हटली असती तर मी सुद्धा मागितलं असतं. तर प्राईसच्या अकॉर्डिंग खूप छान आहे. ते डायरेक्टली घ्यायला गेलं की खूप महाग पडतात, 400-500 किमती आणि किमतीप्रमाणे नसतं सुद्धा. तर हे त्यामध्ये 250च्या हिशोबाने खूप छान असं मला गळ्यातले भेटलं. त्यानंतर सर्व पॅकिंग केली. काल पण अशीच म्हटली. चला बाय 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 आई राहू दे, बाय जातो मी. चले पिशवी घे जल्दी. गुड नाईट राहू दे ना. चल पटकन चल. बाय बाय. कसं पोर मोठं झालं का